सुप्रियाताईंबद्दलची नाराजी होती। त्यांचं असं म्हणणं होतं की इलेक्शन कालखंडामध्ये आम्ही सुप्रियाताईंसाठी छातीचा कोट करून काम केलेलं आहे। कोणीही दुखवलं घेतलं असेल तर नैतिकतेने ती माझी जबाबदारी आहे। मी स्वतः सुषमा अंधारे, संजय राऊत साहेब आणि सचिन अहिरांना फोन केला आहे। जे नाराज 5 लोक होते त्यांची नावं मी मागितली आहेत, त्यांना स्वतः मी आज फोन करणार आहे आणि 30 तारखेला मी त्यांना पुण्यात भेटेन। मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी पत्रकारांना दिली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावर सावरासावरीची भूमिका घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे। तत्पूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इंद्रापूर, दौंड, पुरंदर आणि बारामतीच्या कार्यकर्त्यांनी कालच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली, पण ती नाराजी सुप्रियाताई यांच्याबद्दलच होती। त्यांचं म्हणणं होतं की निवडणूक काळात आम्ही सुप्रियाताईसाठी छातीचा कोट करून काम केलं, मात्र सुप्रियाताई यांच्याकडून आम्हाला जसा प्रतिसाद हवा तसा मिळत नाही, त्यामुळे आम्ही थोडेसे दुखावले गेले आहोत। त्यावर संजय राऊतांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली। मी दिल्लीत संसदेच्या अधिवेशनावेळी सुप्रिया सुळे यांना भेटेल तेव्हा तुमच्या भावना सांगेल। गरज पडल्यास इंद्रापूर, दौंड, पुरंदर, बारामतीच्या कार्यकर्त्यांची सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक घेऊन नाराजी दूर केली जाईल, अशी ग्वाही राऊतांनी कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली। दरम्यान सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। आमच्याकडून काही कमतरता झाली असेल तर मी स्वतःहून त्यांची नैतिकतेने जबाबदारी घेईल। मी 30 तारखेला मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणार आहे। मी दौंड, इंद्रापूर आणि बारामतीच्या ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षकांना फोन करून त्यांच्या मनातील कटुता दूर करण्याचा प्रयत्न करेल। मी दर 15 दिवसांनी मतदारसंघात असते, त्यावेळी मी महाविकास आघाडीची बैठक घेते। एखादा कार्यकर्ता दुखावला गेला असेल तर त्यांची नाराजी दूर करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे। मी तातडीने आजच्या आज शिवसैनिकांची नाराजी दूर होईल यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहे। महाविकास आघाडीत कुणीही तक्रार करणार नाही याची स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे। ती जबाबदारी मी घेत आहे, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली। तर ही होती मित्रांनो महाविकास आघाडीमधल्या घडामोडीबद्दल माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।